उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी 2 मर्सिडीज कार द्याव्या लागतात असा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून दिली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला। गोरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 4 वेळा विधान परिषदेवर गेल्या, म्हणजे त्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे यांना 8 मर्सिडीज कार दिल्या असतील। त्याची बिल, इनवॉइस किंवा डिटेल्स गोरे यांनी दाखवावे असं आव्हानच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलं। नीलम गोरे यांच्या खळबळजनक दाव्यानं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। तसंच गोरे यांच्या पुण्यातील घराबाहेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला पदाधिकाऱ्यांनी मोठं तीव्र आंदोलन देखील केलं। त्यामुळे नीलम गोरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त देखील वाढवला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे। नेमकं हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे किती मर्सिडीज कार आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। नीलम गोरे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि मर्सिडीज कार यांची जोरदार चर्चा रंगू लागली। मर्सिडीज मधून प्रवास करणारे, कधी कधी स्वतःच मर्सिडीज चालवणारे उद्धव ठाकरे हे आपण अनेक वेळा पाहिले। पण उद्धव ठाकरे यांच्याकडे नेमक्या किती मर्सिडीज कार आहेत, त्या कोणाच्या नावावर आहेत आणि असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न। उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आणि फक्त 3च मर्सिडीज कार आहेत। यातील सिल्वर कलरची मर्सिडीज कार आपण अनेक वेळा पाहिली आहे। उद्धव ठाकरेंचे त्या कार बरोबरचे अनेक व्हिडिओ देखील आहेत। उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली दुसरी मर्सिडीज GL क्लास मधील आहे आणि तिचा रंग पांढरा आहे, ही व्हाईट कलरची आहे। आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली शेवटची म्हणजे तिसरी मर्सिडीज बेन्झ ही S क्लासची आहे। या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे अजून कोणतीही मर्सिडीज कार नाही, म्हणजे फक्त 3च मर्सिडीज कार आहेत। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।